ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू झाल्यानं कारखान्यांना ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र ऊस वाहतूक करणारी वाहनं सुरक्षेचा कोणताही नियम पाळत नाहीत। अनेक वाहनांना दिवे नसतात, मागील बाजूला रिफ्लेक्टर नसतात, पंक्चर अथवा नादुरुस्त झाल्यास ऊसाचं वाहन रस्त्याच्या मध्येच लावून चालक निघून जातो। अशा गोष्टींमुळे पन्हाळा तालुक्यात वारंवार अपघात घडत आहेत। त्यामुळे रिफ्लेक्टर न लावणाऱ्या वाहनांवर पन्हाळा पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। ऊस कळीत हंगाम बहरात आल्यानं ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे। पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले इथल्या दत्त दालमिया साखर कारखान्यासाठी शेकडो वाहनं रात्रंदिवस ऊस वाहतूक करतायत। मात्र त्यातील बहुतांश वाहनांना दिवे नाहीत, मागील बाजूला दिव्यांची आणि रिफ्लेक्टरची व्यवस्था नाही। अनेक वाहनांच्या टायरी अत्यंत खराब अवस्थेत आहेत। त्यामुळे ही ऊसाची वाहनं म्हणजे चालते फिरते मृत्यूचे सापळे बनले आहेत। रिफ्लेक्टर नसलेलं ऊसाचं वाहन दिसलं नसल्यानं त्याला धडकून अनेकांनी जीव गमावलाय, तर अनेक जण कायमचे अधू झाले आहेत। दालमिया कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्यासाठी पन्हाळा पोलिसांनी प्रबोधन करून काही वाहनधारकांवर कारवाई देखील केली होती। मात्र काही दिवसानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी स्थिती आहे। त्यामुळे दत्त दालमिया साखर कारखाना प्रशासनानं आणि पन्हाळा पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर्स लावणं सक्तीचं करावं, तसंच ऊस उतरून मोकळ्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर वेगाची मर्यादा आणावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये।